नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। उपवासाचे 5 नवीन साधे आणि सोपे पदार्थ। त्यातला पहिला पदार्थ आहे बटाट्याची भजी। त्याच्यासाठी मी एक बटाटा त्याची वरची साल काढून घेतलेला आहे, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 3 चमचा राजगिरा पीठ घातलेला आहे, अर्धा चमचा जिरे, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ घालून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पीठ इथं खूप जास्त घालायचं नाही, राजगिऱ्याचं पीठ चिकट असतं त्याच्यामुळे। तर इथे बघा ही अशी कन्सिस्टन्सी व्हायला हवी। तर आता ह्याचे आपण छोटे छोटे भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। एकदम छोटे छोटे सोडायचे आहेत, खूप मोठे मोठे नाही करायचे, मग त्याची टेस्ट चेंज होते। जितके छोटे कराल तितके ते कुरकुरीत लागतात आणि अलटत पलटत आपल्याला हे 4 ते 5 मिनिट मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता इथं आपले भजी फक्त 5 मिनिटात ही आपली रेसिपी तयार होते आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागते आणि नवीनही आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। तसेच आपण सर्व पिठाचे भजी बनवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपले भजी तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये येऊन सांगा कसे झाले होते। राजगिरा पराठा। तर इथे मी त्याच्यासाठी राजगिरा पीठ घेतलेला आहे 1 वाटी। त्याच्यासाठी हे मीडियम छोटे बटाटे त्यामुळे मी 2 घेतलेले आहेत, मोठा बटाटा असेल तर तुम्ही 1च वापरा। आणि 1 हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक कट करून आणि अर्धा चमचा मीठ, आलं जिरं बारीक करून घेतलेलं आहे ते टाकले अर्धा चमचा। तर आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी जास्त ॲड करायचं नाही, मी तर 2 चमचा पाणी ॲड केलेलं आहे, जर गरजेचं असेल तरच पाणी ॲड करा। आणि थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून याचा डो बनवून घ्यायचा आहे। फक्त बटाट्याच्या ओलसरपणामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स होऊन जातं। 1 किंवा 2 चमचे कधी कधी पाणी लागू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त यूज करायचं नाही। तर इथं डो आपला तयार झालेला आहे, याच्यामध्ये 2 पराठे होतील इतका डो झालेला आहे। तर आपण पराठा सॉफ्ट गोल करून घ्यायचा आणि पीठ लावून त्याला लाटायचं आहे, राजगिऱ्याचं पीठ लावून लाटायचं आहे। तर हे थोडंसं चिकट असतं पीठ, त्याच्यामुळे पीठ व्यवस्थित लावून लाटून घ्या। तर बघा आपला पराठा छान असा तयार आहे। एकदम ह्याने पोट पण भरतं आणि टेस्टीही लागतो पराठा, त्यामुळे उपवासाला आणि झटपट होतो, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। तर आपण ह्याला व्यवस्थित दोन्ही साईडने भाजायचं आहे आणि ह्याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे हे थोडंसं लवकर लाल होतं, म्हणजे लालसर दिसतं, आपला पराठा लालसर दिसतो। छान असं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, तेल लावून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। बघा किती छान कलर आलेला आहे याला। आपला पराठा तयार आहे। हा पराठा दही सोबत किंवा तुम्ही उपवासाच्या हिरव्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। नेक्स्ट रेसिपी आहे साबुदाणा थालीपीठ। त्याच्यासाठी आपण इथं रात्रभर भिजवलेले 1 वाटी शाबू घेतलेले आहेत, 1 उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे, त्याच्यात मिरची, आलं आणि जिरे वाटण घालायचं, कोथिंबीर चिरलेली, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। आणि इथं 1 चमचा मी शेंगाड्याचं पीठ घातलेलं आहे, तुम्ही इथं राजगिरा पीठ सुद्धा वापरू शकता। तर हे मिक्स करून ह्याचा डो बनवून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण 2 थालीपीठ बनवू शकतो। तर हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं आहे आणि ह्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आणि हाताने थोडंसं थापून साईडने जे काठ आहेत ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला थालीपीठ फाटणार नाही। तर आणि हे अशा प्रकारे पेपरवरती तुम्ही लाटू शकता किंवा तुम्ही हातानेही आपल्या पारंपरिक पद्धतीने हाताने थापून बनवलं तरी आपलं थालीपीठ छानच बनणार आहे। थालीपीठ रेडी आहे, चला आपण याला भाजून घेऊयात। तर ते तव्याला तेल लावून घेते थोडंसं, त्याच्यानंतर जो कागद आहे तो असाच आपण उलटा करायचा आहे, नाहीतरी हाताने आपण काढायला लागलो तर ते थालीपीठ फाटेल, म्हणून डायरेक्ट त्याच्यावर ते टाकायचं आणि ह्याला थोडासा वेळ लागतो भाजायला। मीडियम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर एका साईडने बघा छान भाजलेला आहे, साईडने तेल सोड्या म्हणजे काठसुद्धा छान भाजतील। तेल लावून ह्याला छान व्यवस्थित असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। सुंदर दिसतंय आपलं थालीपीठ। आणि नेहमीचा शाबू खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर शाबू थालीपीठ बनवण्याला काही हरकत नाही आहे, कारण ही खूप इझी रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। छान खमंग असं आपलं हे थालीपीठ बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने छान असं भाजलेलं आहे।
हे तुम्ही दहीसोबत किंवा अशा हिरव्या चटणीसोबत, शेंगदाणे चटणीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतं, टेस्टी लागतं आणि सॉफ्टही होतं, खूप जास्त कडक असं होत नाही, छान होतं. तर नक्की ट्राय करून बघा. आपण बघतोय रताळ्याचे गोड काप. त्याच्यासाठी मी एक रताळ्याचे वरचे साल काढून ते स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे. इथं तव्यावर मी 2 चमचे तेल टाकलेले, तेल किंवा तूप टाका आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडेसे हलके फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे झाकून वाफवायचं आहे. नंतर 2 मिनिटांनी परतवून 2 मिनिटं आपल्याला हे झाकून वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपले रताळ छान शिजतात. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे साखर ॲड केलेली आहे. साखरमुळे ह्याला गोडपणा येईल आणि छान लागेल. त्याच्यानंतर इथं 2 चमचे खोबऱ्याचा किस मी ॲड केलेला आहे. तर ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि खूप छान टेक्स्चर येतं. तर आपलं इथं साखर कॅरेमल झालेले आहे, त्याच्यामुळे ब्राऊन कलर आलेला आहे आणि 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे आणि आपले रताळ्याचे गोड काप तयार आहेत. तर इतकी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आपण बघतोय साबुदाणा वडा एकदम कुरकुरीत आणि परफेक्ट मेजरमेंटने. तर इथे 2 वाटी साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे आणि 2 आपण बटाटे घ्यायचे आहेत, ते किसून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आलं, मिरची आणि जिरेची पूड घातलेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. 1 चमचा मीठ, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व ॲड करून हे मिक्सर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते शाबू हे आपले व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर डो बनल्यानंतर हाताला हलकंसं पाणी लावून मग हे वडे याचे बनवायचे, जेणेकरून ते आपल्या हातालाही चिपकणार नाही आणि वरून एक व्यवस्थित कोटिंग येते त्याला, जेणेकरून ते आपले वडे तेलात फुटणार नाहीत. आणि मेन म्हणजे साईडने व्यवस्थित आपण त्याला करून घ्यायचं आहे. जर साईडने चिरा राहिल्या तर आपले वडे तेलात सुटतात आणि ते जास्त तेल पितात. त्याच्यामुळे वडे बनवताना आपल्याला ही प्रोसेस व्यवस्थित करून घ्यायची आहे. साईडने काठ सुटणार नाहीत असं आपल्याला बघायचं आहे. तर आपले इथे वडे करून तयार आहेत. तर चला फ्राय करूयात. तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर वडे आपल्याला तळताना मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आहेत, कारण गॅस कमी किंवा जास्त मोठा असेल तर आपले वडे एकतर तेलात फुटू शकतात किंवा त्याच्यामुळे ते तेल जास्त पितात. त्याच्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. ह्याच्यासाठी एक 4 ते 5 मिनिटं लागतात आपल्याला. तर बघा, 1-2 मिनिटांनी आपल्याला हे परतवून व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघा शकता तुम्ही इथं किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या वड्यांना. मस्त आपले वडे, तर आपले इथे वडे तयार झालेले आहेत, छान असा कुरकुरीत झालेले आहेत. तर हे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.